हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज अतिशय सोपे अशी काळ्या वाटाण्याची उसळ करणार आहोत. तर हे बघा, हे काळे वाटाणे रात्री भिजत घातले होते. हे आता कुकरला लावून घ्यायचे आहेत. हे स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आणि त्यामध्ये आता शिजण्यासाठी 2 ग्लास असे पाणी टाकायचं आहे. आणि हे बघा, मीडियम साईजचा हा बटाटा सालं काढून कट करून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि त्याच्या साधारणतः 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता त्यासाठी मसाला करूयात. कुकरची शिटी होईपर्यंत कांदा घेतलेला, लसूण, मिरची आणि ही कोथिंबीरची काड्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेलं आहे. हे सगळं एकत्र कढईमध्ये टाकून द्यायचं आहे आणि टोमॅटो एक मीडियम साईजचा कट करून घेतलेला आहे. आता सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आता 3 चमचे तीळ टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत सगळं. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे भाजण्याकरता. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ मीठ टाकायचं का मसाला भाजण्यासाठी. थोडंच मीठ टाकायचं, कारण आपण उकळताना पण टाकलेलं आहे, आता मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता परत अजून शिजताना थोडं टाकायचं आहे. आता हे थंड होऊन द्यायचं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये काढायचं. थंड झाल्यावर काढायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता जो आपण मसाला केला ना, त्याच कढई गॅसवर ठेवायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे उकळलेलं आहे. तेल तापलं की जिरं, मोहरी आणि लसूण, कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांदा लसूण मसाला 1 चमचा, बेडगी मिरची 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा, आता तेल सुटायला चाललं. हे बघा, तेल सुटत चाललेलं आहे. हे आता आपण हे बघा, कुकरची शिटी करून घेतलेली होती ना हे वाटाणे, ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि एक 10 मिनटं बारीक गॅसवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे. हे बघा, आता लोखंडीची कढई असल्यामुळे ते काढून घ्यायचं आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये. हे बघा, आता झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. आता हे बघा, माझ्याकडं अर्धी गड्डी मेथीची उरलेली होती, ती पण आपण आता कट करून घेऊयात. अनियन कटरमध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये लसूण कांडी टाकायच्या 2-3 आणि अद्रकचा तुकडा टाकायचा. चवीनुसार आपलं मिरची टाकायची, कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकून द्यायची. आणि हे बघा, असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि हे बघा, हे ज्वारीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे चांगलं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना गरम उकळतं पाणी टाकायचं आहे आणि पहिल्यांदा गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आता चमच्याचा काढून घ्यायचा आणि हाताने मिक्स करायचं. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम होतोय तोवर आपण इकडं भाकरी थापून घ्यायची आहे. एक गोळा घेतलेला आहे, छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि पीठ घ्यायचं. आता
त्यावर हा गोळा ठेवायचा आणि थापून घ्यायचा आहे. ही अशी भाकरी पण छान चवीला खूप छान लागते. मी रात्री काल पराठा केला होता, त्यातली अर्धी गड्डी उरलेली होती, म्हणून म्हटलं चला आता भाकरीमध्ये टाकून घेऊयात. अशा निमित्ताने मुलं पण खातात भाकरी. हे बघा आता टाकलेली आहे भाकरी आणि पाणी लावायचं. आता उलटून पलटून चांगली शेकून घ्यायची आहे भाकरी. हे बघा मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तोवर बाय.